4 तासांचा प्रवास होता म्हणून पोटातल्या कावळ्यांना शांत करण्यासाठी एका हॉटेलला उतरलो. खूप वेळानंतर भेटल्यामुळे या बहिणी एकमेकांना दुःख दर्द पीडा ऐकत होत्या. परत भूक लागली म्हणून पेट पूजा केली. थोडा घाटाचा व्ह्यू बघितला. पोल्युशनमुळे या दोघींनी डाकू मंगलसिंग याचं रूप घेतलं होतं. बहिणी भेटल्या आणि गॉसिप होणार नाही असं होऊच शकत नाही. आजी आम्हाला स्टँडला घ्यायला आली. भूक लागली म्हणून कोणाला सबर नव्हता. मग काय सर्वांनी मिसळवर ताव मारला. गावची मिसळ लय भारी. भर उन्हात रिक्षा भेटली नाही म्हणून चालत घरी गेलो. निसर्गाचा पण मूड स्विंग्स होतात म्हणून धो पाऊस पडला आणि आमच्या शॉपिंगच्या प्लॅनवर पाणी फिरलं गेलं. डायरेक्ट येऊन भेट दिली इटुकल्या फिटुकल्या बच्चे कंपनीला. घाण भांडून झाल्यावर हम साथ ठेवायला सीन केला. लांबून दहशत देताना आमचा छोटा डॉन. मग सगळे हाऊस गेम खेळायला बसलो. नंतर बाबांनी आईस्क्रीम आणल्यामुळे सगळे त्यावर तुटून पडले. मग आम्ही हवा का झोका घेत आईस्क्रीम खात होतो. रात्रीचे 12 वाजले तरी माझ्या आजीची कामं काही संपत नव्हती. आता होऊ दे धिंगाणा ही मजा चालूच होती. नेक्स्ट डे पिकनिकला जायचं होतं म्हणून कोणाला झोपच येत नव्हती. आमचा छोटा डॉन कंटाळला होता. मग त्याला जरा चिवपून त्रास दिला आणि नंतर मग काय डॉनने घरात अर्थक्वेक केली. एवढा भोंगा पसरवला. मावशीने पायाचा मसाज करून दिला. या मॅडमची रनिंग कॉमेंट्री सुरू झाली होती. ती संपलीच नाही. 0.2 कपिल शर्मा शो सुरू झाला. परत त्यांचं गॉसिप ऐकून झोप आली. आजसाठी एवढंच. बाय.